मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा RJ डिजिटल या चॅनलवर. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जे आपल्याकडे जी भारत सरकारने जी स्कीम आणलेली आहे, जी उज्ज्वला गॅस योजना. तर ही उज्ज्वला गॅस योजनेचे जे रजिस्ट्रेशन जे आहे ते या ठिकाणी परत चालू झालेलं आहे मित्रांनो. तर आता या उज्ज्वला गॅस योजनेचे 2.0 व्हर्जन या ठिकाणी आलेलं आहे मित्रांनो. तर या ठिकाणी आपल्याला अप्लाय कसं करायचं आहे, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सविस्तर माहिती सांगणार आहे. आणि हा व्हिडिओ बघून तुम्ही देखील या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करू शकता मित्रांनो. चला तर मग या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्त प्रमाणात, जेणेकरून ही माहिती सर्व आपल्या नातेवाईक व मित्रांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल मित्रांनो. चला तर सुरू करूया आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओला. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जे आहे आपल्या गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे सिंपल टाईप करायचं आहे PMUY.gov.in. हे तुम्ही या ठिकाणी सर्च केल्यानंतर तुम्हाला एक वेबसाईट ओपन होणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला काही अशा प्रकारचा एक इंटरफेस दिसणार आहे. जर तुम्ही मोबाईलमध्ये भरत असाल तर काही अशा प्रकारे तुम्हाला हे या ठिकाणी पेज आहे ते दिसणार आहे मित्रांनो. हे पेज ओपन झाल्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल डाऊन करून यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे बी काही डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत, या ठिकाणी सर्व या ठिकाणी माहिती दिलेली आहे मित्रांनो. तर ही एकदम माहिती संपूर्ण व्यवस्थित वाचावी आणि त्याच्यानंतर जे आहे ते थोडंसं स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर इथे ऑनलाईन पोर्टल नावाचं जे ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर काही एक अशा प्रकारचा पेज ओपन होणार आहे. यामध्ये दाखवणार आहे की तुम्ही कोणत्या गॅस एजन्सीमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही तुमची गॅस एजन्सी आहे ती या ठिकाणी निवडून घ्यायची आहे. तर आपण इथे HP निवडत आहे. गॅस एजन्सी निवडल्यानंतर काही अशा प्रकारचा एक पेज ओपन होणार आहे आणि या पेजवरती आल्यानंतर ही HPची जी आहे ती वेबसाईट या ठिकाणी ओपन झालेली आहे. या ठिकाणी तुम्हाला न्यू युजर नावाच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. न्यू युजर नावाच्या बटनावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर काही एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही काही अशा प्रकारचा एक पेज ओपन झालेला आहे तुमच्यासमोर. तर यामध्ये तुम्हाला जे रजिस्ट्रेशन आहे ते या ठिकाणी नवीन गॅस कनेक्शनसाठी करायचं आहे. तर हा जो 3 नंबरचा जो ऑप्शन दिसत आहे रजिस्ट्रेशन फॉर LPG कनेक्शन, तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारचा एक तुमच्यासमोर पेज ओपन झालेला आहे. यामध्ये तुम्ही रेग्युलर कनेक्शन या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता किंवा जो उज्ज्वला जो आहे बेनिफिशरी कनेक्शन या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर पेज थोडंसं लोड होणार आहे. त्यानंतर तुम्हाला जी काही डिक्लेरेशन मागणार आहे त्या डिक्लेरेशनला तुम्हाला या ठिकाणी ॲक्सेप्ट करायचं आहे. या ठिकाणी डिक्लेरेशनला ॲक्सेप्ट केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होत आहे. या ठिकाणी नवीन पेज आपण बघू शकता. हा जो आपल्याला ज्या एजन्सीमध्ये या ठिकाणी अप्लाय करायचा आहे, तुम्हाला या ठिकाणी जे डिस्ट्रीब्युटर आहे ते या ठिकाणी सर्च करायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला एजन्सीचं नाव माहीत असेल तर तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी नाव टाईप करून देखील सर्च करू शकता. अन्यथा जर तुम्हाला येथील लोकेशन वाईज तुम्ही या ठिकाणी देखील सर्च करू शकता मित्रांनो. तर आता आपण बघणार आहोत लोकेशन वाईज आपल्या या ठिकाणी जे आपलं जे राज्य आहे ते राज्य या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली जो आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. थोडंसं लोड होऊन या ठिकाणी तुम्ही जो आहे आपला तो जिल्हा सिलेक्ट करणार आहात. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर पेज परत लोड होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली जो डिस्ट्रीब्युटर आहे या ठिकाणी बघायचा आहे. जो जवळचा जो कोणी डिस्ट्रीब्युटर असेल तर या ठिकाणी ते डिस्ट्रीब्युटरला सिलेक्ट करायचं आहे आणि खाली जे नेक्स्ट बटन आहे या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो तुम्हाला ते डिस्ट्रीब्युटरची देखील सर्व माहिती आलेली आहे आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक जो फॉर्म आहे उज्ज्वला गॅस कनेक्शनसाठी, तर या ठिकाणी हा फॉर्म काही अशा प्रकारे आपल्यासमोर ओपन होणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तर या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला जो वरती आधार नंबर जो आहे तो आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला बॉक्समध्ये टाईप करून घ्यायचा आहे. आधार नंबर टाईप केल्यानंतर खाली तुमचं जे फुल नाव आहे ते या ठिकाणी तुम्हाला इथे टाईप करायचं आहे. आणि हा जो गॅस कनेक्शन जे आहे ते फक्त महिलांसाठी आहे. तर या ठिकाणी महिलाच अर्ज करू शकतात. तर या ठिकाणी त्यांचं जे नाव आहे ते टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या जे जन्मतारीख आहे, डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायची आहे. आणि सिलेक्ट कास्टमध्ये तुम्ही ज्या कास्टमधून असाल ते कास्ट या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायची आहे. कास्ट सिलेक्ट केल्यानंतर जो स्टेट जो आहे या ठिकाणी ऑलरेडी सिलेक्टेड राहणार आहे. त्याच्यानंतर जे रेशन कार्ड इश्यू डेट आहे ती या ठिकाणी तुम्हाला
रेशन कार्डची इश्यू डेट या ठिकाणी टाकून घ्यायची आहे आणि खाली रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे मित्रांनो. रेशन कार्ड टाकल्यानंतर तुम्हाला जो कनेक्शन ॲड्रेस आहे तो कनेक्शन ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचा आहे. जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर रुरल या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही शहरी भागातले असाल त्या ठिकाणी तुम्हाला अर्बन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आणि हे सर्व सिलेक्ट केल्यानंतर ही सर्व जी खाली माहिती दिलेली आहे या ठिकाणी तुमचा जो ॲड्रेस आहे तो पूर्णपणे या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तुमचा हाऊस नंबर, बिल्डिंग नंबर, स्ट्रीट नेम, टाऊन, डिस्ट्रिक्ट या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर खाली समोर पिनकोड टाकून खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आता तुम्ही थोडंसं सर्व माहिती भरल्यानंतर खाली यायचं आहे आणि खाली जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी बँक अकाउंट डिटेल मागणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही बँक डिटेल देऊ शकता किंवा आधार नंबर देखील तुम्ही देऊ शकता. हे असणार आहे की तुमची जी सबसिडी आहे गॅसची तर या ठिकाणी जी तुमच्या डायरेक्ट अकाउंटवरती जमा केली जाणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही जर नुसता आधार नंबर जरी टाकला तरी तो आधार नंबर बेसवर हे जे पैसे आहेत ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट ट्रान्सफर होऊ शकतात मित्रांनो. या ठिकाणी आधार नंबर टाका किंवा जी तुमची जी बँकेची डिटेल आहे ती तुम्ही या ठिकाणी टाकू शकता मित्रांनो. त्याच्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करून आल्यानंतर खाली जे LPG कलेक्शन आहे ते कोणत्या प्रकारचं आपल्याला असणार आहे तर हे बघा 14.2 kg हेच तुम्हाला सिलेक्टेड राहू द्यायचं आहे. या ठिकाणी कोणताही बदल करायचा नाही आहे मित्रांनो. त्याच्यानंतर जो प्रूफ ऑफ ॲड्रेस आहे तो प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये जे आपल्याकडे जे डॉक्युमेंट असेल तर या ठिकाणी तुम्हाला ते डॉक्युमेंट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर खाली ॲड्रेस प्रूफ ID जो आहे तुम्ही सिलेक्ट केलेला तर त्या तो ID या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्ही खाली जे काही आपल्याला कागदपत्रे या ठिकाणी अपलोड करायची आहेत तर ही कागदपत्रे काही अशा प्रकारे आपल्याला अपलोड करायची आहेत. आणि वरती जे कागदपत्राची जी साईज आपल्या या ठिकाणी असणार आहे ते साईज एक वेळेस नक्की वाचून घ्यावी. त्याच हिशोबाने जे तुम्हाला आहे या ठिकाणी जे डॉक्युमेंट्स आहेत या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही जो तुमचा आधार कार्ड जो आहे ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. आणि त्याच्यानंतर जो ॲड्रेस प्रूफसाठी जे तुम्ही वरती जे डॉक्युमेंट सिलेक्ट केलं होतं तेच ॲड्रेस प्रूफ या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. आणि तुमचा जो एक पासपोर्ट साईज फोटो आहे तो 50 KB पेक्षा कमी पाहिजे मित्रांनो. तर या ठिकाणी जो पासपोर्ट साईज फोटो आहे ते तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचा आहे, अपलोड करायचा आहे. आणि त्याच्यानंतर जी खाली रेशन कार्डची जी एक फोटो जो आहे तो स्कॅन करून या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला अपलोड करून घ्यायचा आहे मित्रांनो. सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर खाली तुम्हाला डिटेल ऑफ फॅमिली मेंबर्स या ठिकाणी मागणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही जे रिलेशनशिप आहे ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे नाव आहे आपल्या फॅमिली मेंबरचं ते या ठिकाणी टाकायचं आहे. आणि त्यांचा आधार नंबर टाकून डेट ऑफ बर्थ टाकून त्यांचं एज वगैरे इथे टाकायचं आहे. आणि जर इन केस जर त्यांचा आधार नंबर नसेल तर या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर तुम्हाला अजून जर ॲड करायचा असेल मेंबर तर या ठिकाणी ॲड मेंबर म्हणून तुम्हाला ऑप्शन आहे ते या ठिकाणी तुम्ही ॲड देखील करू शकता मित्रांनो. सर्व माहिती भरून झाल्यानंतर खाली तुम्ही ॲक्सेप्ट अबाउट डिक्लेरेशन या ठिकाणी जे डिक्लेरेशन आहे ते तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे. आणि खाली जो कॅप्चर कोड दिलेला आहे कॅप्चर कोड इथं वरती व्यवस्थित एकदा भरून घ्यायचा आहे. कॅप्चर कोड भरल्यानंतर तुम्हाला जो खाली सबमिट नावाचा जे ऑप्शन आहे ते ऑप्शन या ठिकाणी जे बटन आहे या ठिकाणी तुम्हाला प्रेस करायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे तुमचा जो फॉर्म आहे तो या ठिकाणी सबमिट होणार आहे मित्रांनो. फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर येणार आहे आणि तो रेफरन्स नंबर तुम्हाला समोरून ठेवायचा आहे. आणि हा रेफरन्स नंबर समोरून ठेवल्यानंतर तुम्ही जे ॲप्लिकेशन केलेलं आहे तर त्याचं जे स्टेटस तुम्हाला जर चेक करायचं असेल तर याच वेबसाईटवरती येऊन तुम्ही या ठिकाणी जे चेक स्टेटस जे आहे या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. चेक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचं पेज ओपन होणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे उज्ज्वला गॅस कनेक्शनचं जो आपण भरलेला फॉर्म आहे तो या ठिकाणी चेक करायचा आहे. आणि जो आपल्याला रेफरन्स नंबर आलेला आहे तो रेफरन्स नंबर तुम्हाला या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे ती या ठिकाणी टाईप करायची आहे. आणि खाली जो कॅप्चर कोड दिसत आहे तर हा कॅप्चर कोड इथे एकदा टाकून घ्यायचा आहे आणि चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. जेणेकरून आपल्याला माहिती पडेल की आपलं जे जो केलेला अर्ज आहे तो रिजेक्ट झालेला आहे की अप्रूव्ह झालेला आहे की अजून पेंडिंगमध्ये आहे. या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता मित्रांनो. तर चला तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन माहितीसाठी. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती जी आहे ती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवली जाईल मित्रांनो. चला तर भेटूया पुढच्या नवीन अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.